देशात वाहन चालवणाऱ्या प्रत्येकासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. जर तुमच्या वाहनाचा इन्शुरन्स संपला असेल तर भविष्यात पेट्रोल पंपावर पेट्रोल किंवा डिझेल मिळणार नाही, अशी शक्यता निर्माण झाली आहे. सर्वोच्च न्यायालयाने या संदर्भात महत्त्वाचा प्रस्ताव मांडत केंद्र सरकार, IRDAI आणि संबंधित यंत्रणांना पायलट प्रकल्प तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. देशात तब्बल 56% वाहन विम्याशिवाय रस्त्यावर धावत असल्याची गंभीर बाब न्यायालयाच्या निदर्शनास आली. त्यामुळे आता विमा नसलेल्या वाहनांवर अधिक कठोर कारवाईची तयारी सुरू असल्याचं दिसत आहे. मग नेमकं सर्वोच्च न्यायालयाने काय सांगितलं? पेट्रोल पंपावर इन्शुरन्सची तपासणी कशी होणार? कॅमेऱ्यांद्वारे ई-चलान कसं तयार होईल? आणि वाहनधारकांनी आता काय काळजी घ्यायला हवी? या सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. नमस्कार, मी तन्वी आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग सुरुवात करूया. मुद्दा क्रमांक 1. सर्वोच्च न्यायालयाने नेमका कोणता प्रस्ताव मांडला? सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती संजय करोल आणि न्यायमूर्ती प्रशांत कुमार मिश्रा यांच्या खंडपीठासमोर विम्याशिवाय रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांचा मुद्दा आला. सुनावणी दरम्यान न्यायालयाने चिंता व्यक्त करत सांगितलं की देशात मोठ्या प्रमाणावर वाहने थर्ड पार्टी इन्शुरन्स शिवाय चालवली जात आहेत. यावर उपाय म्हणून न्यायालयाने संबंधित यंत्रणांना अशी व्यवस्था तयार करण्याचा विचार करण्यास सांगितलं आहे की ज्या वाहनाचा विमा वैध नसेल त्या वाहनाला पेट्रोल किंवा डिझेलच मिळू नये. सध्या हा अंतिम नियम नसून प्रस्ताव आणि पायलट प्रकल्पाच्या टप्प्यातील कल्पना आहे. मुद्दा क्रमांक 2. देशात किती वाहने विम्याशिवाय आहेत? न्यायालयासमोर सादर करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे 30.4 कोटी नोंदणीकृत वाहने आहेत. यापैकी जवळपास 16.5 कोटी वाहनांकडे वैध इन्शुरन्स नाही. म्हणजेच देशातील तब्बल 56% वाहने विम्याशिवाय रस्त्यावर धावत आहेत. यामध्ये दुचाकी वाहनांची संख्या सर्वाधिक असल्याचंही समोर आलं आहे. अपघात झाल्यास अशा वाहनांमुळे पीडितांना नुकसान भरपाई मिळण्यात मोठ्या अडचणी निर्माण होतात. त्यामुळे न्यायालयाने ही बाब अत्यंत गंभीर मानली आहे. मुद्दा क्रमांक 3. पेट्रोल पंपावर इन्शुरन्सची तपासणी कशी होणार? सर्वोच्च न्यायालयाने IRDAI आणि केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाला पायलट प्रकल्प तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. या प्रस्तावानुसार वाहनाचा इन्शुरन्स डेटा थेट पेट्रोल पंपाच्या संगणक प्रणालीशी जोडला जाईल. वाहनाचा विमा वैध असेल तरच इंधन दिलं जाईल. जर इन्शुरन्स संपलेला असेल तर पेट्रोल पंपावरील प्रणाली इंधन देण्यास नकार देऊ शकते. यामुळे वाहनधारक वेळेवर विमा नूतनीकरण करतील असा न्यायालयाचा उद्देश आहे. मुद्दा क्रमांक 4. कॅमेऱ्यांद्वारे स्वयंचलित ई-चलान कसं होणार? न्यायालयाने आणखी एक महत्त्वाचा प्रस्ताव मांडला आहे. वाहतूक पोलीस, वाहन पोर्टल आणि इन्शुरन्स इन्फॉर्मेशन ब्युरो यांची माहिती एकत्रित जोडली जाईल. याशिवाय महामार्गांवर बसवलेले ANPR कॅमेरेही या प्रणालीशी जोडले जातील. जर एखादं विमा नसलेलं वाहन कॅमेऱ्यात दिसलं तर त्याचा नंबर ओळखून ई-चलान आपोआप तयार होईल आणि वाहन मालकाला पाठवला जाईल. यामुळे तपासणी अधिक वेगवान आणि पारदर्शक होण्याची शक्यता आहे. मुद्दा क्रमांक 5. विम्याशिवाय वाहन चालवल्यास काय शिक्षा होऊ शकते? मोटार वाहन कायद्याच्या कलम 146 नुसार थर्ड पार्टी इन्शुरन्स शिवाय वाहन चालवणं हा कायद्याने गुन्हा आहे. पहिल्यांदा नियम मोडल्यास 3 महिन्यांपर्यंत कारावास किंवा 2,000 रुपयांपर्यंत दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. पुन्हा तोच नियम मोडल्यास 3 महिन्यांपर्यंत कारावास आणि 4,000 रुपयांपर्यंत दंड होऊ शकतो. म्हणून वाहनाचा इन्शुरन्स वेळेवर नूतनीकरण करणं अत्यंत महत्त्वाचं ठरतं. मुद्दा क्रमांक 6. वाहनधारकांनी आता काय करावं? तज्ज्ञांच्या मते प्रत्येक वाहनधारकाने आपल्या वाहनाचा इन्शुरन्स संपण्याची तारीख नियमित तपासावी आणि वेळेपूर्वीच त्याचं नूतनीकरण करावं. सध्या पेट्रोल पंपावर इंधन नाकारण्याची व्यवस्था लागू झालेली नाही. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांनंतर सरकार आणि संबंधित यंत्रणा पायलट प्रकल्पावर काम करत आहेत. जर हा प्रस्ताव प्रत्यक्षात लागू झाला तर विमा नसलेल्या वाहनधारकांसाठी मोठे बदल होऊ शकतात. या संपूर्ण प्रकरणातून 3 महत्त्वाच्या गोष्टी समोर येतात. पहिली, देशात तब्बल 56% वाहने विम्याशिवाय रस्त्यावर धावत असल्याने सर्वोच्च न्यायालयाने गंभीर चिंता व्यक्त केली आहे. दुसरी गोष्ट,
पेट्रोल पंप, वाहन पोर्टल, इन्शुरन्स डेटाबेस आणि ANPR कॅमेरे यांना जोडून विमा नसलेल्या वाहनांवर अधिक प्रभावी कारवाई करण्याचा प्रस्ताव समोर आला आहे. तिसरी गोष्ट, सध्या हा अंतिम नियम नसून पायलट प्रकल्प आणि प्रस्तावाच्या टप्प्यात आहे. मात्र वाहनधारकांनी कोणतीही अडचण टाळण्यासाठी वेळेवर इन्शुरन्सचे नूतनीकरण करणं आवश्यक आहे. आता तुम्हीच सांगा, तुमच्या मते विमा नसलेल्या वाहनांना पेट्रोल डिझेल न देण्याचा प्रस्ताव योग्य आहे का? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सत्ता म्हणजे या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.